नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 साठी ई पीक पाणी आपल्याला शेवटची तारीख उद्याची होती। 14 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती। तरी भरपूर शेतकऱ्यांच्या ई पीक पाणी करणे बाकी आहे, कारण ऍप बरोबर चालत नव्हती। ऍप मध्ये भरपूर असे प्रॉब्लेम येत होते, त्यासाठी भरपूर शेतकरी इथं राहिलेले आहेत बाकी। आता 14 तारीख शेवटची म्हणजे उद्याची तारीख शेवटची आहे आणि एका दिवसामध्ये राहिलेल्या भरपूर शेतकरी आहेत, त्यांना ई पीक पाहणी करणे शक्य नाही। त्यासाठी सरकारने आता तारीख वाढवून देण्यात आलेली आहे। आता ही तारीख नेमकी किती झालेली आहे आणि तोपर्यंत आपल्याला ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे। आता ही शेवटची तारीख असते, नंतर तारीख वाढत नाही, त्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। तर आता तारीख इथं मी सांगणार आहे, पाहू शकता आपण। विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी सर्व विषय खरीप हंगाम 2025 करिता शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी मुदतवाढ देण्याबाबत संदर्भ इकडील कारणीय पत्र क्रमांक करराभू 2 DCS खरीप हंगाम 2025 दिनांक 30/7/2025 उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 हंगाम 2025 करीत ई पीक पाहणी मोबाईल ऍप द्वारे शेतकरी स्तरावरून ई पीक पाहणी नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली आहे। राज्यात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी, दुबार पेरणी ई कारणामुळे शेतकरी ई पीक नोंदणी करू शकले नाही। या कारणास्तव शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये याकरिता शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक 20 सप्टेंबर 2025 पावे तो 6 दिवस मुदतवाढ देण्यात येत आहे। पाहू शकता आपण 6 दिवस इथं मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सदनंतर उर्वरित शेतकऱ्याची ई पीक पाहणी दिनांक 21 सप्टेंबर 2025 ते 4 नोव्हेंबर 2025 सहाय्यक स्तरावरून पूर्ण करता येईल। तरी आपण स्तरावरून सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांना अवगत करण्यात यावे ही विनंती। आता मित्रांनो, इथं आपल्याला तारीख पण वाढून देण्यात आलेली आहे आणि नंतर इथं आपल्याला जे आहे सहाय्यक स्तरावरची पण तारीख इथं समोर ढकलण्यात आलेली आहे। तर पाहू शकता आपण, जरी आपली ही मुदतवाढ देऊनही आपल्याला ई पीक पाहणी झाली नाही, तर आपण सहाय्यक स्तरावरून ई पीक पाहणी करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही आपल्याला लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल वर सिलेक्ट करायचं विसरायचं नाही। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।